मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। आज देखील आपण पाहू शकतो की सीएसएमटी स्थानकाच्या समोरचा जो रोड आहे अर्थात जो परिसर आहे तो संपूर्ण मराठा आंदोलकांकडून बंद करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी रस्त्यावरती मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। मुंबई पोलिसांकडून हे सगळे रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या परिसरातली सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आता पोलिसांकडून या ठिकाणी वाढवण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। QRT अर्थात क्विक ॲक्शन फोर्सची जी टीम आहे ती देखील तुकडी दोन तुकड्या जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यातले QRTचे जवान जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि ते या ठिकाणी सुरक्षेसाठी लागलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतो की मराठा बांधव जे आपल्या वाहनांद्वारे आझाद मैदानामध्ये आलेले गावाकडनं मराठवाड्यातून महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून ती सगळी वाहनं घेऊन ही सगळी मराठा बांधव जे आहेत ते आझाद मैदानाच्या बाहेरच्या या संपूर्ण रोडच्या परिसरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या वाहनांमुळे संपूर्ण हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी अडलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई पोलीस दल असेल त्याचसोबतच क्विक ॲक्शन फोर्स असेल ही सगळी टीम जी आहे ती आता या संपूर्ण ग्राउंड झिरोवरती उतरलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज सोमवार आहे, आज खरं तर वर्किंग दिवस आहे अर्थात संपूर्ण कामाचा दिवस आहे। सामान्य मुंबईकर आपल्या कामासाठी CSMT असेल चर्चगेट असेल अशा या सगळ्या विविध परिसरामध्ये येत असतात। त्यामुळे आज सामान्य मुंबईकरांना त्रास होणार का या सगळ्या आंदोलनामुळे हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।